सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय। सद्गुरु सच्चिदानंद बाबा गुरुवरे उशारी आई साहेब की जय। अवधूत चिंतन गुरुदेव दत्त गोपाल भगवान की जय। हरिप्राप्तीचे उपाय राजाचे पाय संतांचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचनासाठी घेतलेला आपण शांती ब्रह्म एकनाथ महाराज। हरिप्राप्तीचे उपाय म्हणजे आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची तर आपल्याला साधू संतांना शरण घ्यावं लागेल। पण साधू संतांना शरण घ्यावं लागेल कारण साधू संत महात्मे कशी ओळखावे लागतात। कारण का आता संत महात्मे भरपूर झाले पण संत महात्मे लाखात एक असतात। कारण का संत महात्मे असे असावे कारण का ते भक्ताचे मनोरथ पूर्ण करतात। उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती ओवाळती आरती शिष्याची। कारण का ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये सद्गुरू येतात आपला कान आणि सद्गुरूचं वचन ही काना वचनाची या भेटी सरिसाची पैकी वस्तू होऊनी उठी कवना एक। तुकाराम महाराज 12 अभंगांमध्ये सांगतात देव म्हणजे वस्तू वीट माती नदी। देव म्हणजे वस्तू आहे वळखाले वस्तू सांडाले कल्पना नका दौंदनी आळना। मी आज मला इथं प्रवचनाची संधी दिली ताईंनी। मी काही कोणी प्रवचनकार नाही काय नाही मी स्वतःला काही समजून घेत नाही। कारण का मला एक जण म्हणे आई कधी कुटकटीत बोलता म्हणे आई काही नळावरचं भांडण करता का जे बाबांनी जसं सांगितलं तसं तुमच्या समोर सांगता म्हणे आई असं बोलता आईचं बोलणं लई कठीण असं सांगत होते बरं आई मला। पण मी त्यांना सांगितलं शेळीला त्याचं तळच असं माहिती पण वा जंगलामध्ये एकटाच फिरतो म्हणतं असं आहे आमच्या आईचं काम। आणि आईंनी मला इथं संधी दिली म्हणून मी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। यानंतर रूपाली ताई या थोड्याच वेळात काय करणार आता वेळच किती